श्री स्वामी समर्थ. 2 एप्रिल गुरुवारी आहे हनुमान जन्मोत्सव. तर सगळ्या महिलांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे, या दिवशी काहीतरी सेवा, काही उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत, की जेणेकरून त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव आपल्याला कसा साजरा करायचा, कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आणि या दिवशी हनुमानांना कुठला नैवेद्य अर्पण करण्याला अगदी महत्त्व आहे. तो नैवेद्य म्हणजे महत्त्वाचाच आहे. त्या नैवेद्याशिवाय आपण केलेली सेवा किंवा तो दिवस जो आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे त्या दिवशी चैत्र पौर्णिमा पण आहे आणि हनुमान जन्मोत्सव पण साजरा केला जातो. आणि या दिवशी भगवान राम आणि हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातल्या सर्व संकटांपासून, अडचणींपासून मुक्तता मिळत असते. बघा, हनुमान जे आहेत तर ते प्रभू श्री रामांचे कट्टर भक्त होते. तर त्यामुळे रामनवमीला सुद्धा आपण हनुमानांची पूजा केली होती. तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सुद्धा आपल्याला प्रभू श्री रामांची आणि माता सीतेची तुम्हाला पूजा करायची आहे. हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात. अनेक वेळा बघा, तुम्ही खूप मेहनत करताय, खूप कष्ट करताय, पण तुमची प्रगती होत नाही. सारखे काहीतरी अडथळे येतात किंवा तुम्ही जेवढं कष्ट करता तेवढं तुम्हाला मोबदला मिळत नाही. मग तुम्ही कुठेतरी खचून जाता. मग तुमच्यासोबत असं सुद्धा होत असेल ना, तर तुम्ही बघा, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगते तशी हनुमानांची पूजा करा. सांगते ती सेवा करा. ही जी सेवा आहे ती अत्यंत प्रभावी आहे. यामुळे हनुमानजींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि या दिवशी बजरंगबली हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक, जे काही आर्थिक कुठल्याही प्रकारचे ताण असतील तर ते दूर होतात आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे हनुमानांची. तर पूजा कशी करायची आहे? आपण हनुमानांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये पूजत नाही. तर त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला जवळपास कुठे प्रभू श्री रामाचं मंदिर असेल किंवा हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. सकाळी आपल्याला लवकर उठून अंघोळ वगैरे करायची आहे आणि नेहमीप्रमाणे कुठल्याही सणाच्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजा, घर वगैरे छान स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर अंघोळ केल्यानंतर तुम्ही शक्यतो लाल रंगाचे, केशरी रंगाचे या दिवशी कपडे घाला आणि मग हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला बघा, श्री हनुमानांच्या मंदिराच्या बाहेर तिथे वाहण्यासाठी रुईचं पान दिलं जातं, तेल वगैरे दिले जाते. या बऱ्याचशा गोष्टी अर्पण करत असतो. तर हे सगळं सामान तुम्हाला तिथे मंदिराच्या बाहेर मिळेल. तर हे घेऊन तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हनुमानांना तुम्हाला तुळशीची पाने यासोबतच बुंदीचे लाडू जे आहेत ते अर्पण करायचे आहेत. हनुमानांना तुम्हाला शेंदूर अर्पण करायचा आहे. जो केशरी रंगाचा असतो तो थोडासा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर सेवा म्हणजे बघा, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला सेवा कुठली करायची आहे? सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे या दिवशी जमेल तर 11 वेळेस किंवा 1 वेळेस तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळेस तुम्हाला पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळेस तुम्हाला वडवानल स्तोत्र म्हणायचं आहे आणि 1 वेळेस तुम्हाला रामरक्षा वाचायची आहे. कळालं तुम्हाला? परत सांगते मी. मारुती स्तोत्र, पंचमुखी हनुमान स्तोत्र, वडवानल स्तोत्र आणि रामरक्षा या सेवा बघा, तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे स्तोत्रसुद्धा मिळतील किंवा तुम्ही Googleवर टाकलं तरीसुद्धा तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही यूट्यूबला लावा. पण या दिवशी तुमच्या घरामध्ये हे स्तोत्र मंत्र म्हटलेच गेले पाहिजेत. त्याचे सूर जे आहेत, ते स्तोत्र जे आहेत ते घरामध्ये त्याचा ध्वनी पसरलाच पाहिजे. कारण यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो आपल्या घरामध्ये वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती परत जाते आणि मग आपण केलेल्या सेवांचं आपल्याला फळ मिळतं. आणि बघा, हनुमान जन्मोत्सव अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हनुमानांचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातले मोठ्यात मोठे दुःख, अडचणी जे आहेत तर ते दूर जातात. सुख, शांती, समृद्धी जी आहे तर ती येत असते. संतान प्राप्तीसाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी अशा साध्या सोप्या पद्धतीने हनुमानांची पूजा करायची आहे. नक्कीच तुम्हाला जे संतान प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील, काही त्यामध्ये प्रॉब्लेम येत असतील तर ते दूर होतात. आणि बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, या दिवशी तुम्हाला नैवेद्य म्हणजे बघा, हनुमानांना गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे.
तर मी अगदी वाटीभर फुटाणे घेतले आहेत. छोटासा गुळाचा तुकडा घेतला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर बघा, हनुमान हे बळ, बुद्धी, शक्ती, युती आणि भक्ती यांचे प्रतीक आहेत. तर भगवान शंकराच्या 11 महारुद्रांचे एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान आहेत. बघा, हनुमानांना किती महत्त्व आहे. तर त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे स्तोत्र आहेत तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत. मंदिरामध्ये जाऊन हनुमानांचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. तिथे तुम्हाला नारळ अर्पण करायचा आहे. त्यानंतर रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. तेल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणजे तुम्हाला बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू यासोबतच तुम्हाला फुटाणे किंवा गूळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आपल्या आयुष्यातले संकट, दुःख आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये, आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळा येऊ नये. आणि बघा, माणूस म्हटलं म्हणजे दुःख येतच असतात. फक्त सुख असणारा माणूस तुम्हाला जगामध्ये एकही सापडणार नाही. कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही गरीब असू द्या, दुःख, सुख, सुख नंतर परत दुःख ही गाडी आपली चाललेलीच असते. पण दुःख आल्यानंतर ते पेलवण्याची ताकद आपल्यामध्ये यावी, ते चुटकीसरशी आपण पळवून लावू एवढी ताकद आपल्यामध्ये येण्यासाठी, ते दुःख जे आहेत तर ते पेलवण्यासाठी आपल्याला ताकद मिळावी, यासाठी आपल्याला हनुमानांसारखं बळ हे महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे हनुमानांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी महिलांनो, दादांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सांगितलेली सेवा करायची आहे. सांगितलेलं नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर चैत्र पौर्णिमा या दिवशी असते. दिवस पाहिला तर खूप चांगला आहे, खूप प्रभावी दिवस आहे. त्यामुळे न चुकता, न विसरता तुम्हाला या सेवा करायच्या आहेत, की जेणेकरून आपल्या आयुष्यातले कल्याण होईल. तर बघा, हनुमान जन्मोत्सव कसा साजरा करायचा, कुठला नैवेद्य अर्पण करायचा, तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.